मी मनीषा तुम्हा मैत्रिणींचे मी मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं 36 साईजचा मी तुम्हाला 3 पीस प्रिन्सेस कट कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे तिथे मी तुम्हाला व्यवस्थित माहिती दिलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याची पूर्ण शिलाई कशा पद्धतीने करायची आहे। आता आपल्याला सर्वात प्रथम काय करायचं आहे, हे पहा, हे अस्तर आहे ब्लाउज पीसावरती कटिंग केलेलं आपल्याला सर्वात प्रथम हे जोडून तयार करायचं आहे। हे पहा, हे समोरासमोर अशा पद्धतीने ठेवायचं आहे जेणेकरून आपले भाग व्यवस्थित एकसारखे होतील। हे पहा, नाहीतर ते उलटसुलट होतं। अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायचं आहे। अशा पद्धतीने हे पण ब्लाउज पीसचं आपण कटिंग केलेलं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि हे पहा, हे पूर्ण आपल्याला जॉईन करून तयार करायचे आहे। दोन्ही सुद्धा बाजू हे आपल्याला जॉईन करून पूर्ण तयार करायचे आहेत। आता हे मी जॉईन केलं पूर्ण व्यवस्थित। आता हे शिल्लक राहिलेला कपडा आपल्याला सर्व हा कट करून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण कपडा आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे। आणि इथे कट मारून घेतले होते तिथे सुद्धा अशा पद्धतीने एक कट मारून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला जोडताना ह्या बाजूला लक्षात येण्यासाठी। हे पहा, किंवा इथे एक मार्किंग करून ठेवा जेणेकरून तो आपल्याला जोडताना लक्षात येईल। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला दुसरा सुद्धा भाग कट करून तयार करायचा आहे। हे पहा, हे व्यवस्थित जॉईन करून घेतलं। आता हा शिल्लक राहिलेला ह्या सुद्धा भागाचा आपल्याला व्यवस्थित कपडा कट करून घ्यायचा आहे। आणि इथे कट मारून घ्यायचा आहे जेणेकरून इकडच्या बाजूला आपल्याला शिलाई करताना किंवा एक मार्किंग करून ठेवा। ह्या सुद्धा बाजूला मी अशाच पद्धतीने एक मार्किंग करून घेतलं आणि हा शिल्लक राहिलेला सर्व कपडा व्यवस्थित कट करून घ्यायचा। अशा पद्धतीने हे दोन्ही सुद्धा आपलं शिलाई करून तयार झालं। आता इथे आपल्याला प्रिन्सेस कट कटोरीचा हा भाग शिलाई करून तयार करायचा आहे। पहा, अशा पद्धतीने हा समोरासमोर ठेवायचा आहे जेणेकरून उलट सुलट होणार नाही याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने समोरासमोर ठेवा आणि त्याच्यावरती हे ब्लाउज पीसाचं कटिंग केलेलं आहे ते अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या। अशा पद्धतीने आता हे पूर्ण आपल्याला जोडून घ्यायचं आहे। आणि पूर्ण अस्तर जॉईन करताना आपण इथे 5 नंबरची पूर्ण शिलाई मारली तरी सुद्धा चालेल। 5 नंबरची पूर्ण जॉईन करताना पाठीचा भाग पुढचा भाग जॉईन करताना साईडला 5 नंबरची टिप मारली तरी सुद्धा चालेल आणि नंतर तुम्ही 3 नंबरची किंवा 4 नंबरची इथे शिलाईची टिप मारू शकता। आता हे दोन्ही शिलाई करून तयार झाले। आता साईडचा शिल्लक राहिलेला सर्व कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि इथे कट मारून ठेवायचा आहे। इथे बघा, जेणेकरून अस्तरला कट मारलेला आहे जेणेकरून इकडच्या बाजूला सुद्धा कट येईल। तो आपल्या ते अस्तर व्यवस्थित एकदम कट मारून घ्यायचा आहे। आधी आपण सर्वात आधी अस्तरला मारून घेतला होता, आता ब्लाउज पीसाच्या वरच्या बाजूला सुद्धा तो कटचे मार्किंग करून घ्यायचा आहे। हे पहा, मी खडून सुद्धा तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने जॉईन करताना आपल्याला तो मध्यापासून जॉईन करावा लागतो किंवा खालच्या साईडने तुम्ही जॉईन करून घेतला तरी सुद्धा चालेल। फक्त ती मध्यावरती मध्य आलेला पाहिजे एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे तो बसायला, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित बसतो। हे पहा, इथे आहे अशा पद्धतीने। हे पहा, अशा पद्धतीने हे समोरासमोर ठेवायचं आहे। मग अशी दाखवल्याप्रमाणे अस्तर कसं ठेवलं आपण, आता हे आपलं शिलाई करून तयार झालेलं आहे। हे पहा, असं समोरासमोर ठेवा जेणेकरून आपलं हे उलटसुलट होणार नाही। हे पहा, इकडचा बाजू इकडच्या बाजूला ठेवा आणि हा भाग इकडच्या बाजूला ठेवा अशा पद्धतीने। आता एकच मी तुम्हाला जॉईन करून दाखवते कशा पद्धतीने आपल्याला हे जॉईन करायचे। हे पहा, अशा पद्धतीने हे उलट ठेवायचं आहे। ह्या भागावरती हे अशा पद्धतीने उलट ठेवायचं आहे आणि आता आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे। हा मध्य फक्त लक्षात ठेवा तुम्ही, मध्यपासून आपल्याला मध्य बरोबर या मध्यावरती आलेला पाहिजे तिथे, जेणेकरून आपले खोलगट भाग एकदम पप सुद्धा इतका सुंदर येतो। हे पहा, अशा पद्धतीने इथून
खालच्या बाजूने आपण जॉईन करायला सुरुवात करूया. हे पहा बरोबर येत आहे आपला मध्यवर्ती मध्य. आता खालच्या बाजूने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. आणि अजून एकदा ह्याच्यावरती एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. हे आपलं आता जॉईन करून झालं. हे पहा अशा पद्धतीने हा एकदम व्यवस्थित आकार तयार झाला. हे पहा एकदम खोलगट आलेला आहे आणि किती व्यवस्थित आपलं हे जॉईन करून झालं. आता इथे थोडंसं माझं शिल्लक राहिलेलं आहे, तिथे आपण कशा पद्धतीने आकार द्यायचा. हे पहा अशा पद्धतीने गोल राऊंडमध्ये यायचंय इकडच्या बाजूला. हे पहा मी तुम्हाला करून दाखवते. अशा पद्धतीने गोल सेटमध्ये यायचं आहे फक्त, आणि तेवढंच आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने जरी आपलं थोडंसं शिल्लक राहिलं तरी, हे पहा अशा पद्धतीने थोडंसं आपलं शिल्लक राहिलं ते कट करून टाकायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे आपला आकार सुद्धा एकदम व्यवस्थित आलेला आहे. आता हे आपल्याला जॉईन करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे सुद्धा इकडच्या बाजूला उलटं ठेवायचं आहे आणि खालच्या बाजूला फक्त मध्य लक्षात ठेवा, जेणेकरून हा मध्यावरती मध्य आपल्याला आला पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने हा मध्य आहे आणि हा इकडच्या बाजूचा मध्य आहे. अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि आपल्याला पूर्ण शिलाई मारत आपल्याला वरच्या बाजूला यायचं आहे. हे पहा हे आपली पूर्ण शिलाई मारून झाली. हे पहा बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आपली कटोरी सुद्धा आली. एकदम पफ सुद्धा इतका सुंदर आलेला आहे. हे पहा आणि ती बसायला सुद्धा आपल्याला व्यवस्थित बसणार आहे. आणि थोडंसं हे शिल्लक राहिलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं गोल राऊंडमध्ये फक्त यायचं आपल्याला अशा पद्धतीने, किंवा तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल. हे पहा अशा पद्धतीने गोल राऊंडमध्ये फक्त यायचं आहे. आणि जेवढं शिल्लक आहे ना आपलं ते फक्त आपल्याला ते कट करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं शिल्लक राहिलेलं फक्त हे अशा पद्धतीने कट करून टाकायचं. फक्त तो मध्यावरती मध्य घ्या फक्त एवढंच. बाकीचं थोडं काही शिल्लक राहिलं तरी तो आपल्याला कट करता येतं. दोन्ही सुद्धा भाग व्यवस्थित आपले हे शिलाई करून झालेले आहेत. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, खालच्या बाजूला क्रॉसपट्टी आपण जोडून घ्यायची आहे. हे पहा हे 2 क्रॉसपट्ट्या आपण काढल्या होत्या आणि हे अस्तर सुद्धा मी कटिंग करायचं कशा पद्धतीने. क्रॉसपट्टी आपण व्यवस्थित अंतर ठेवून कशा पद्धतीने खाली 1 इंच मार्जिन ठेवून ते कटिंग केलेलं होतं. तुम्हाला सर्व जर नवीन जॉईन असतील त्यांनी तो व्हिडिओ बघायचा आहे कशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे. हे पहा हे अस्तर आहे ना आपलं, हे अस्तर खालच्या बाजूला ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे कटोरीचा वरचा भाग. आणि हे टोक आपलं पुढच्या बाजूला घ्यायचं आहे. हे उंच टोक आपण अर्धा इंचचं वरच्या बाजूला वाढून घेतलं आणि हे सुद्धा अर्धा इंचचं आपल्याला वरच्या बाजूला वाढून घेतलं. ते कधी पण आपल्या पुढच्या साईडला घ्यायचं असतं. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेते मी आणि हा भाग ह्याच्यावरती क्रॉसपट्टीचा अशा पद्धतीने ठेवून इथे आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा हे खालच्या बाजूला अस्तरचं आणि ही क्रॉसपट्टी आपल्याला वरच्या बाजूला, जेणेकरून एक क्रॉसपट्टी खालच्या बाजूला आणि एक क्रॉसपट्टी वरच्या बाजूला अशा पद्धतीने. आणि व्यवस्थित आपल्याला हे जॉईन करत करत यायचं आहे. फक्त खेचायची नाही, एकदम व्यवस्थित आपल्याला हे जॉईन करत करत यायचं आहे अशा पद्धतीने. हे पाहिजे आपली क्रॉसपट्टी सुद्धा पुरली. अशा पद्धतीने आपली जॉईन झालं. हे पाहिजे खालती सुद्धा क्रॉसपट्टी जॉईन झाली. अर्धा इंचावरती अर्धा इंच पकडलेला आहे मी. हे पहा नंतर ही शिलाई मारलेली आहे मी. इकडे सुद्धा वरच्या बाजूला मी अर्धा इंच पूर्ण पकडलेला आहे. आणि हे पहा अशा पद्धतीने आपली क्रॉसपट्टी जॉईन झाली. आता काय करायचं आहे, हे पहा ही इकडच्या बाजूला झाली आणि ही इकडच्या बाजूला अशा पद्धतीने. हे आता मध्येच आपण जॉईन केलेलं आहे. हे आता आपण मध्येच आलं ना. हे अशा पद्धतीने आपल्याला एक राऊंड करत यायचं आहे अशा पद्धतीने. आणि हा अस्तरचा भाग क्रॉसपट्टीचा ह्या क्रॉसपट्टीवर ठेवायचा आहे. आणि इथे पण आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. पुन्हा दाखवते तुम्हाला. हे पहा अशा पद्धतीने आपण हे जॉईन करून घेतल्या. हे दोन्ही बाजूंना 2 घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने. आणि हे आपलं हे मध्ये येतं ते असं राऊंड करत करत आपल्याला इथे मध्ये घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी ह्या क्रॉसपट्टीला जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने.
आता ही क्रॉसपट्टी जॉईन केलेली आपल्याला हे सर्व बाहेर काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने जोडल्याने काय होतं बघा, हे पहा इथल्या बाजूला अजिबात आपली शिलाई सुद्धा दिसत नाही. इथल्या बाजूला अजिबात आपली शिलाई सुद्धा दिसत नाही. शिलाई आपली सर्व आतल्या बाजूला जाते. हे पहा अशा पद्धतीने आपली क्रॉसपट्टी निघाली. आणि नंतर हे जरी शिल्लक राहिलं तुमचं तरी थोडंसं एवढं सरळ लाईनीमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे पहा आणि ही सुद्धा क्रॉसपट्टी अशाच पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. आता आपल्याला दुसऱ्या भागाची क्रॉसपट्टी जॉईन करायची आहे. अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी ठेवली. हा भाग ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घेणार आहे. आणि ही माझी क्रॉसपट्टी हे पहा अस्तरची ह्याच्यावरती वरती अशा पद्धतीने हे जॉईन करून घ्यायचं आहे. हे पहा व्यवस्थित पकडायचं आहे अशा पद्धतीने. हे पहा व्यवस्थित एकदम ही शिलाई मारून घेतली. अर्धा इंच मी सोडून इथे वरच्या बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे. हे पहा इकडच्या सुद्धा बाजूला. तर हे पहा अशा पद्धतीने झालं. हे एक इकडच्या बाजूला एक इकडच्या बाजूला. आता इथे सुद्धा काय करायचं आहे, थोडंसं आपल्याला हे फोल्ड करून अशा पद्धतीने ठेवायचं आहे. हे पहा आणि इथे सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि ते आतल्या बाजूने आपल्याला वरच्या बाजूला काढायचं आहे. हे पहा हे झालं पूर्ण शिलाई मारून आपलं. हे आता आतल्या बाजूने व्यवस्थित हे काढून घ्यायचं आहे आपल्याला. आपली क्रॉसपट्टी जॉईन करून झाली. आणि हे थोडंसं आपलं शिल्लक आहे ते सरळ लाईनीमध्ये आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे. जेवढं शिल्लक आहे तेवढं. हे पहा हे सुद्धा आपलं व्यवस्थित जॉईन करून झालं. आता इथे आपल्याला हुक आणि लूप पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही समोरासमोर ठेवायचं आहे. अशा पद्धतीने हे इकडच्या बाजूला आपण हुक पट्टी जोडतो आणि इकडच्या बाजूला आपण लूप पट्टी जोडतो. काच बटन पट्टी म्हणलं तरी सुद्धा चालेल. आता हे अशा पद्धतीने मी तुम्हाला जॉईन करून दाखवते हुक पट्टी. हे पहा अशा पद्धतीने हे ठेवायचे आहे आपल्याला आणि एकदम व्यवस्थित आपल्याला ही जॉईन करून घ्यायची आहे. खालच्या बाजूचा कपडा थोडासा आपल्याला असा कट करायचा आहे आणि नंतर त्याच्यावरती हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा फोल्ड करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. पहा अशा पद्धतीने हे कपडा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला ठेवून इथे कडेला एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता हा कपडा हे पहा अशा पद्धतीने हे आलं कापड मध्येच. आता हा कपडा पूर्ण हे पहा अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं फोल्ड करून घेऊन अशा पद्धतीने ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने आणि इथून पूर्ण आपल्याला ही शिलाई मारत वरच्या बाजूला यायचं आहे. हे पहा हे आपलं जॉईन करून झालं व्यवस्थित एकदम. हे पहा अशा पद्धतीने हा सर्व कपडा आपण आतल्या बाजूला घेतला. आणि मी एक सांगायचं विसरले तुम्हाला. हे पहा हे आपण काच बटन पट्ट्या काढतो ना, ते तुम्ही ना 2.5 इंचाच्या काढायचं जेणेकरून ते आपल्याला एकदम व्यवस्थित पुरतात. ते दिसायला सुद्धा एकदम व्यवस्थित दिसतात. हे पहा इथे सुद्धा मी हे पहा किती आपलं व्यवस्थित आलं. हे दिसायला सुद्धा ते किती व्यवस्थित वाटतं. आता ह्या बाजूच्या आपण शिलाई करून घेऊया. हे पहा आता हा भाग आपल्याला उलटा ठेवायचा आहे अशा पद्धतीने. आता ही आपल्याला काच बटन पट्टी अशा प्रकारे ह्या भागावरती आपल्याला ठेवायची आहे. हे पहा आणि इथे पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता ही शिलाई मारून झाली. हे पहा अशा पद्धतीने हे आता वरच्या बाजूला घ्यायची असते ही काच बटन पट्टी आपण लावलेली. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं हे फोल्ड करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीने फोल्ड करून अशा पद्धतीने ठेवता नाही आलं तर तुम्ही काय करा, हे पहा इथे एक पूर्ण शिलाई मारून घ्या आणि नंतर शिलाई मारून झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने ह्या कापडावरती ठेवून घ्या. इथे एक आपण शिलाई मारली त्याच्यावरती आपल्याला हे अशा पद्धतीने ठेवायचं असतं. हे पहा आणि इथे एक 5 नंबरची शिलाई मारून घेतली तरी सुद्धा चालते. नंतर आपण हुकाच्या वेळेस तो दोरा कट नाही केला तरी सुद्धा चालतो. हे पहा अशा पद्धतीने इथे एक शिलाई मारून घ्या. हे पहा थोडं शिल्लक राहिलेलं आहे पुढचं ते सर्व कट करून घ्या अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे पहा हे दोन्ही पट्ट्या आपल्या सेम आहेत का ते एकदा चेक करायचं आहे. पहा अशा पद्धतीने हे पकडून
एकसारखं आहे का हे पहा, हे आपलं एकदम एकसारखं. जरी तुमचं वर खाली झालं तरी तेवढंच थोडंसं आपल्याला एका गोल आकारामध्ये ते कट करून घ्यायचं असतं. हे पहा, जरी तुमचं समजा झालं कुठली तरी एक पट्टी अशा प्रकारे वरती, तर इथे गोल आकार द्यायचा आहे थोडासा. इथे गळ्याला कसा आहे तशाच पद्धतीने, आणि वरचा भाग थोडासा नॉर्मल तो कट करून घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने आपल्या दोन्ही एकसारखे झालेले आहेत. हे पहा, तर इथे आपण काय करूया, हुकांसाठी पूर्ण मार्किंग करून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने हे आपल्याला अर्धा इंच वरचं सोडून द्यायचं आहे. आपल्याला तिथे पायपिंग टाकायची आहे, त्यासाठी हे टोक ह्या टोकावरती ठेवायचं आहे. इथे मार्किंग केलं त्याच्यावरती. हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे समान समान. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, एकदम आपलं व्यवस्थित मार्किंग करून झालं. आणि त्रिकोण आपल्याला इथे बनवायचे असतात. हे पहा, अशा पद्धतीने 1 2 3 4 5. आता समान समान अंतरावरती आपल्याला त्रिकोण पूर्ण बनवून घ्यायचे आहेत. आता हे एकसारखं आपलं मार्किंग करून आपण इथे त्रिकोण बनवून घेतले. आता इथे काय करायचं आहे, हे पहा, इथून आपल्याला शिलाई घ्यायची आहे. पहा, इथून आपल्याला शिलाई घ्यायची आहे, जेणेकरून इथे बऱ्याच वेळा काय होतं, हुक लावल्यामुळे ते आपल्याला तिथली शिलाई निघून जाते. त्यासाठी आधीच आपल्याला इथे पॅक करून घ्यायचं आहे आणि पूर्ण, आणि वरच्या बाजूला अशा पद्धतीने हे पूर्ण आपल्याला शिलाई घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे पहा, जेणेकरून हे आपल्याला पट्टी सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, आता इथे पायपिंगसाठी पट्टे काढलेले आहेत बघा. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला ह्या एकाला एक जॉईन करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे एकाला एक आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. पूर्ण पट्ट्या अशा पद्धतीने एकाला एक आपल्याला जॉईन करून घ्यायचे असतात. जर कपडा कमी असेल तर अशाच पद्धतीने आपल्याला हे जॉईन करावे लागतात. पायपिंगच्या पट्ट्या काढताना तुम्ही 1.25 इंचाच्या काढा, जेणेकरून आपल्याला ते डबल फोल्ड करावे लागतात ना, त्यासाठी तुम्ही इथे 1.25 इंचाच्या पट्ट्या काढा. हे प्रत्येक व्हिडिओमध्ये तरी तुम्हाला सांगितलेलंच आहे आपण पट्ट्या कशा पद्धतीने काढतो. आपलं हे व्यवस्थित जॉईन करून झालं. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, गळ्याला पायपिंग टाकायची आहे. आता ह्या पट्ट्यामध्ये आपल्याला पाठीच्या भागाची सुद्धा पायपिंग होईल आणि ह्या गळ्याची सुद्धा पूर्ण पायपिंग होऊन जाईल. हे अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं इथे दुमडायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे डबल करायचं असतं. थोडंसं दुमडून हे अशा पद्धतीने आपल्याला डबल करायचं असतं. हे पहा, अशा पद्धतीने. आणि पूर्ण गळ्याला आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे गोल आकारामध्ये. थोडंसं शिल्लक राहिलेलं हे कट करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने हे जॉईन करून घेतलं. आता इथे काय करायचं आहे, हे पहा, हे आपलं व्यवस्थित जॉईन करून घ्या. आता इथे आपण पायपिंग टाकूया. हे पहा, हा शिलाईचा पुढचा कपडा आहे ना, तो अशा पद्धतीने आपल्याला वरच्या बाजूला घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने वरच्या बाजूला घ्यायचं आहे, जेणेकरून ही आपली पायपिंग गोल येणार आहे. वरच्या बाजूला ह्या भागामध्ये अशा पद्धतीने घ्यायचं आहे. हे पहा, एकदम आपलं गोल आलं, किंवा खालच्या हाताने थोडासा असा ढकलला ना आतमध्ये तरी सुद्धा चालेल. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, एकदम गोल आपला तयार झाला. आणि नंतर आता इथे आपल्याला इथे कडेला शिलाई मारत यायचे. जास्त ह्या बाजूला सुद्धा तुम्ही घेऊ नका. इथे बरोबर मध्यभागी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपली पूर्ण पायपिंग तयार झाली. हे पहा, खालच्या बाजूला सुद्धा कपडा व्यवस्थित आपला शिल्लक राहिला, एकदम व्यवस्थित झालेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने. तुम्हाला जाड हवे असेल पायपिंग तर इथे तुम्ही जाड सुद्धा ठेवू शकता. कोणाला नाजूक लागते त्यांनी नाही ते नाजूक ठेवली तरी सुद्धा चालेल. आता दुसऱ्या सुद्धा बाजूची अशाच पद्धतीने आपल्याला पायपिंग टाकून घ्यायची आहे. हे पहा, ही सुद्धा पायपिंग मी अशा पद्धतीने तयार करून घेतली. हे पहा,
एकदम व्यवस्थित आणि हा एकदम गोल राऊंडमध्ये हा आलेला आहे. हे पहा दोन्ही सुद्धा बाजूच्या आपल्या एकदम व्यवस्थित पायपिंग तयार करून झाल्या. आता आपल्याला पाठीचा भाग तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ठेवायचा आहे अस्तर ह्याच्यावरती. वरच्या बाजूला ही सुईची बाजू आहे बघा ब्लाऊज पीसाची आणि ही खालच्या बाजूची उलटी बाजू आहे. आपल्याला ह्याला पायपिंग टाकायची आहे, त्याच्यामुळे हा कपडा आपण अशा पद्धतीने वरती घेणार आहोत आणि नंतर शिते शिलाई मारून आपण तो खालच्या बाजूला घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे ही पूर्ण शिलाई मारून झाली. हे अशा पद्धतीने हे अस्तर आपल्याला आता आतल्या बाजूला घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पूर्ण अस्तर आपलं आतल्या बाजूला गेलं पाहिजे आणि इथे साईडला एक कडेला आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने एकदम सावकाश मारायचे आहे. हा पूर्ण कपडा अस्तरचा आपल्याला आतल्या बाजूला गेलेला पाहिजे. हे अशा पद्धतीने एकदम कडेला आपण ते शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली शिलाई मारून झाली. हे पहा पाठीमागच्या बाजूला बघा तुम्ही एकदम आपलं हे व्यवस्थित आलेलं आहे. पूर्ण अस्तर सुद्धा आपलं आतल्या बाजूला गेलं अशा पद्धतीने. आता हे पहा आता इथे आपल्याला पूर्ण गोल आकारामध्ये आणि इथे राऊंडला पण आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता इकडच्या बाजूला गळ्याला एकदम व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा एकदम व्यवस्थित खेचायचं पण नाही, एकदम प्लेनमध्ये हा कपडा. जर तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही इथे टाचण्यासुद्धा लावू शकता, जेणेकरून तुमचा कपडा इथे सरकणार नाही. हे पहा अशा पद्धतीने एकदम सावकाशमध्ये गोल राऊंडला अशा पद्धतीने शिलाई मारत आपल्याला यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हा कपडा अशा पद्धतीने प्लेन करत करत इकडच्या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करत यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने एकदम सावकाश घ्यायचं आहे. आता शिल्लक राहिलेला सर्व कपडा आपल्याला कट करायचा आहे. जेवढा शिल्लक आपण जास्तीचा ठेवला होता ना, सर्व कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. मधलं सुद्धा व्यवस्थित गोल आकार हा कट करून घ्यायचा आहे. आपण ह्या भागावरती पायपिंग करून घेणार आहोत गोल आकारावरती. हा हे पहा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आपल्या, जेणेकरून आपला अस्तर कट होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते. आता हे पूर्ण व्यवस्थित हे कट करून झालं. आता इथे आपल्याला पाठीच्या भागाला टक्स टाकायचे आहेत. सर्वात आधी आपण टक्स टाकून घेऊया, नंतर आपण पायपिंग टाकून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे. व्यवस्थित आलेलं पाहिजे हे आपलं. आता इथे खालच्या बाजूला आपण काय करूया, हे पहा आपला गळा किती आहे, पायपिंग होऊन अजून गळा थोडासा हे शिलाईमध्ये जाऊन थोडासा खाली येणार आहे. हे पहा मग आपण उंची 3.5 ठेवणार आहोत. टक्स उंची आपण 3.5 ठेवणार आहोत. अशी 3.5 ठेवणार आहोत आणि इकडच्या बाजूने आपण 4 इंचावरती घेऊया. हे पहा इथून इकडे 4 इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि वरच्या बाजूला 3.5 इंच ठेवूया. इथे इकडच्या बाजूला पण मी मार्किंग करून घेते, हे समान अंतर होईल. हे पहा हे झालं माझं मार्किंग. हे पहा हे आलं आपलं बरोबर 4. आता वरच्या बाजूला मी 3.5 इंचावरती इथे मार्किंग करून घेते. आता इथे आपल्याला टक्स द्यायचा आहे आणि टक्ससाठी आपल्याला इकडच्या बाजूला अर्धा इंच आपण घेतो. त्यासाठी आपण 1 इंच पाठीच्या भागामध्ये वाढवलेलं आहे टक्ससाठी. हे पहा अशा पद्धतीने हे आपलं 1 इंच भरलं पाहिजे. हे पहा बरोबर आपलं हे 1 इंच भरलं. अशा पद्धतीने हा आपल्याला टक्स द्यायचा असतो. इकडच्याही बाजूला तसंच मार्किंग करून घ्यायचं आहे. ह्या बाजूला अर्धा आणि ह्या बाजूला अर्धा इंच अशा पद्धतीने.
आता टक्स कसा द्यायचा ते मी तुम्हाला सांगते. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला ह्याची थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे. हे पहा, आता हे मार्किंग आहे ना, बरोबर वरच्या बाजूला हा टक्स इथून सुरुवात करायची आहे आपल्याला टक्स मारायला. वरच्या बाजूला कमी कमी करत अशा पद्धतीने आपल्याला हा टक्स मारायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने वरच्या बाजूला आपल्याला कमी कमी करत हा टक्स द्यायचा आहे. आणि त्याच्यावरूनच परत आपल्याला खालच्या बाजूला शिलाई मारता यायची आहे अशा पद्धतीने. आणि इथे पॅक करून टाकायचं आहे. 2 वेळा शिलाई मारून घ्यायची आहे. एकदम पॅक करून टाकायची, जेणेकरून आपल्या तिथे धागा निघणार नाही. दुसऱ्या सुद्धा बाजूचा अशाच पद्धतीने आपल्याला मारून घ्यायचं आहे. हे पहा, दोन्ही सुद्धा बाजूचे आपले टक्स सुद्धा एकदम व्यवस्थित झाले. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे आपण पायपिंग टाकून घेऊया. अशा पद्धतीने हे आपल्याला थोडंसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हे आपल्याला दुमड करायचे असते, जेणेकरून खालचा आणि वरचा कपडा हा एकसारखा होईल. अशाच पद्धतीने हे वरच्या बाजूला ठेवायचे आहे आणि पूर्ण शिलाई आपल्याला गळ्याला गोलाकारामध्ये मारून घ्यायची आहे. हे पहा, पूर्ण आपली ही गोलाकारामध्ये. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण हे कपडा सुद्धा आपला एकसारखा राहिलेला आहे. त्यासाठी आपण इथे नेहमी क्रॉस पट्टी काढताना किंवा तुम्हाला गळ्यासाठी पट्ट्या काढायच्या आहेत ना, नेहमी तुम्ही 1.25 इंचाच्या इथे काढत जा. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे हे वरच्या बाजूला घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ह्याच्यावरती आपल्याला पायपिंग टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने नाजूक हवी असेल तर नाजूक टाका. तुम्हाला जरा थोडीशी जाड हवी असेल तर जाड आपल्या पद्धतीने अनुसार आपण इथे ठेवू शकतो. अशा पद्धतीने ही आपली पायपिंग तयार करून झाली. हे हा पाठीमागच्या साईडचा कपडा सुद्धा किती व्यवस्थित आपला एकसारखा हा शिल्लक राहिलेला आहे. हे पहा, एकदम व्यवस्थित आपली ही पायपिंग तयार झाली अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला दोन्ही पण बाजूंचे शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. हे पहा, इथे 1/2 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे हे आपलं अशा पद्धतीने. आणि इथे पण ह्या पण बाजूला 1/2 इंचावरती अशा पद्धतीने आपल्याला शिलाईमध्ये पकडायचं आहे आपल्याला 1/2 इंच. त्यासाठी मी तुम्हाला हे मार्किंग करून दाखवलं. त्याच्यावरतीच आपल्याला पाठीचा भाग उलटा ठेवायचा आहे आणि शिलाई मारायची आहे. हे पहा, पाठीचा भाग आपला सुईचा आहे अशा पद्धतीने हा उलटा ठेवायचा आहे आणि पूर्ण आपल्याला हे शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित जॉईन करायचं आहे, खेचायचं पण नाही जास्त. अशा पद्धतीने. आणि परत नंतर अजून एक आपल्याला त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने, जेणेकरून ते शोल्डर आपलं पूर्ण पॅक होऊन जाईल. ते दुसऱ्या सुद्धा बाजूचं अशाच पद्धतीने आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती पण आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा बाजू ह्या व्यवस्थित जॉईन करून झाल्या. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला बाही जॉईन करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला अस्तरला बाही आधी जॉईन करून घ्यायची आहे. साईडला आपल्याला कमी पडलं होतं ते आपण इथे थोडं थोडं जॉईन देऊन घेणार आहोत. कुठे आपल्याला ते कमी पडले ते कटिंगमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. कुठल्या साईडला आपल्याला ते कमी पडलं तिथे मी जॉईन करून दाखवणार आहे. जरी तुमच्या बाहीला कमी पडलं तरी अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे जॉईन देऊ शकता. हे पहा अशा पद्धतीची आपण बाही काढलेली होती. पप बाही काढली होती आपण अशा पद्धतीने. ते आपण इथे आपण शिलाई करणार आहोत. त्याच्या आधी आपल्याला हे अस्तरला बाजूला ठेवते मी आणि ह्या कापडावरती आधी सर्वात प्रथम कुठे आपल्याला कमी पडलं तिथे मी सर्वात प्रथम जॉईन देऊन घेते. हे पहा ही एक बाही मी बाजूला काढून घेते.
आता ह्या बाजूला मी जॉईन करूया आपण. हा भाग इकडच्या बाजूला आपल्याला कमी पडला होता, असा क्रॉसमध्ये आला होता बघा. इकडच्या बाजूला मी तुम्हाला कटिंग करताना सुद्धा दाखवलेलं आहे. हे अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे. अशा पद्धतीने हे जॉईन करायचं आहे आपल्याला आधी, नंतर आपण अस्तरचं ह्याच्यावरती ठेवून कट करूया. मी हे अशा पद्धतीने अर्धा इंच फक्त हे पकडायचं आहे. जरी आपल्या बाहीला जॉईंट आला तरी हे या अर्धा इंच इथे पकडायचं आहे. अशा पद्धतीने हे वरच्या बाजूला करून इथे कडेला एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे जॉईंट झालं. तर दुसऱ्या सुद्धा बाजूचा हे वरचं शिल्लक राहिलेलं कट करून टाकते. तर ह्या सुद्धा बाजूचा अशाच पद्धतीने आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचं आहे. हे इथे जॉईंट देऊन घ्यायचं आहे. प्लेन कपडा असला तरी सुद्धा चालेल तुमच्याकडे, फक्त व्यवस्थित ते मोजूनच आपल्याला इथे जॉईंट द्यायचं असतं. जरी तुमच्याकडे प्लेन कपडा असा असला तरी कपड्याची उंची आपल्याला तेवढीच घ्यायची असते. इथे सुद्धा मी अर्धा इंचावरती मार्जिन ठेवत ठेवत जॉईंट केलं. हे कट करून घेते पुढच्या बाजूचं मी. अशा पद्धतीने आता इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंच हे पकडलेलं आहे मी असं. आता इथे सुद्धा आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण दाबटीप टाकून झाले. तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसरे सुद्धा बाहीला जॉईंट अशा पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे, जर तुमच्या बाहीला असं अपुरं पडलं असेल तर दोन्ही बाजूंना आधी अशा पद्धतीने जॉईन करून घ्या जेवढं अंतर आहे, आणि नंतर मग तुम्ही अस्तर तिथे जॉईन करून घ्या. हे ह्या सुद्धा बाजूला मी जॉईन करून घेतलं अशा पद्धतीने. हे फक्त हे जॉईन आलेला मी पाठीमागच्या बाजूला घेणार आहे, पुढच्या बाजूला मी घेणार नाही, कारण की हा कपडा आपल्याला थोडाच होता जॉईन देण्यासाठी. हा मी पाठीमागच्या बाजूला घेणार आहे. पुढच्या भागाला हा चांगला दिसणार नाही, त्यासाठी हा जॉईन मी पाठीच्या भागाला घेणार आहे. हे अशा पद्धतीने, आणि हे समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून आपली उलटसुलट होणार नाही. हे अशा पद्धतीने. आता हे बाहीचं मार्किंग मी तुम्हाला करून दाखवलं होतं कटिंग करताना. हे मार्किंग आता आपल्याला पुढच्या बाजूला येतं. हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे. हे समोरासमोर आलं पाहिजे हे मार्किंग. हे ह्या मार्किंगच्या समोरासमोर हे मार्किंग आलं पाहिजे, अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आता हे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे अस्तर ब्लाऊज पिसावरती अशा पद्धतीने. आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आतल्या बाजूला घ्यायचं आहे आपल्याला अस्तर. हे अशा पद्धतीने पूर्ण हा कपडा आतल्या बाजूला गेलेला पाहिजे, आणि इथे शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने. फक्त तिथे चुन्या वगैरे गुड्या येऊन देऊ नका, प्लेन करत राहा अशा पद्धतीने. अशा पद्धतीने हा सर्व कपडा आपला आतल्या बाजूला गेला. आता हे मी अशा पद्धतीने हे इकडच्या बाजूला आता हे पूर्ण मी जॉईन करून घेऊनच मग हे राहिलेला शिल्लक कपडा जेवढा शिल्लक आहे तो तेवढा मी कट करून घेणार आहे. तुम्हाला दाखवते मी जॉईन करून. व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला हा कपडा अपुरा पडला होता, तिथे आपण जॉईन दिला. आता शिल्लक राहिलेलं सर्व आपल्याला हे कट करायचं आहे. अशाच पद्धतीने आपण ती सुद्धा बाही मी शिलाई करून घेणार आहे. ती सुद्धा बाही अशाच पद्धतीने अस्तर जॉईन घेऊन साईडचा कपडा कट करून घेणार आहे. इथे कट मारून घ्यायचं आहे. इथे मी कटिंग करताना सुद्धा मी इथे कट मारून घेतले होते. कटिंग करताना सुद्धा इथे एक आहे बघा, आपल्या तिथून चुन्या टाकायच्या असतात. इथे एक आहे बघा कट मध्यावरती,
तिथे आपल्याला चुन्या टाकत आपल्याला पलीकडच्या बाजूला यायचं असतं. तिथे मी कट मारून घेतली. मी कटिंगमध्ये तुम्हाला सर्व माहिती तिथे सांगितलेली आहे. कशा पद्धतीने मी बाही कट केली आणि आपण ते कटसुद्धा मारून घेतलेले होते. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा एकदम आपलं हे व्यवस्थित आकारसुद्धा आपल्याला आलेला आहे. हे पहा हे आपले कट आहेत बघा. वरच्या बाजूला सुद्धा वाटलं तर अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून ठेवा. तर ती सुद्धा बाही अशाच पद्धतीने मी जॉईन करून घेते. हे पहा हे आपलं जॉईंट सुद्धा एकदम व्यवस्थित आलं. हे पहा इकडचा सुद्धा. आता हा फक्त जॉईंट आपला पाठीच्या भागाला जाणार आहे. हा पुढचा भाग आहे. मी ह्याला काय घेतलेलं नाही जॉईंट, ते व्यवस्थित दिसलं नसतं ह्यासाठी. हे पहा दोन्ही सुद्धा बाही आपले जॉईन करून झाले. ही सुद्धा बाही एकदम व्यवस्थित जॉईन करून झाली आणि इथे मी कट मारलेले आहे तिथे सुद्धा मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपण ही ब्लाऊजला जोडून घेऊया. आता ही ब्लाऊजची आपली पुढची बाजू आहे बघा. हे पहा आणि ही सुद्धा बाहीची मार्किंग केलेलं आहे ते आपली पुढची बाजू आहे. ते अशा पद्धतीने आपल्याला इकडून जोडत यायचं आहे. आपल्याला मध्यापासून आज सुरुवात नाही करणार आपण, कारण की इथे आपल्याला फुगाबाही करायची आहे. इथे आपण चुन्या टाकणार आहोत छोट्या छोट्या. त्यासाठी आपल्याला इथूनच ही बाही जॉईन करत आपल्याला वरच्या बाजूला यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे ठेवायची आहे. ओढायची पण नाही, एकदम व्यवस्थित आपल्याला जॉईन करत करत वरच्या बाजूला यायचं आहे अशा पद्धतीने. आणि इथे कट मारलेले आहेत बघा. हे पहा इथे तिथून आपल्याला छोट्या छोट्या चुन्या टाकत आपल्याला वरच्या बाजूला यायचं आहे. हे पहा इथे कट आहेत मारलेले. इथे इथे एक आणि इथे एक कट आहेत. हा कट बरोबर आपला मध्य बरोबर हा मध्यावरती आलेला पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने. मग एकदम सावकाश मी दाखवणार आहे. हे पहा इथूनच आपल्याला हा कट मारलेला आहे, तिथूनच आपल्याला अशा छोट्या छोट्या चुन्या टाकत वरच्या बाजूला यायचं आहे. एकदम छोट्या छोट्या आणि सावकाश चुन्या आपल्याला टाकायच्या आहेत अशा पद्धतीने. फक्त हे आपलं पाठीमागच्या बाजूला घ्या. शोल्डर जॉईन केलेलं दोन्ही सुद्धा बाजूचं पाठीमागच्या बाजूला अशा पद्धतीने हे घ्यायचं असतं, पुढच्या बाजूला जाऊ न देता. हे पहा आणि छोट्या छोट्या चुन्या टाकत ह्या मध्यापर्यंत आपल्याला मध्य आलेला पाहिजे. एकदम सावकाशमध्ये. हे पहा अशा पद्धतीने. आणि हा मध्य आहे बरोबर आपल्याला ह्या मध्यावर घ्यायचा. हे पहा आता इकडच्या चुन्या आपण जी तोंड आपण ह्या बाजूला केली, आता ह्या चुन्यांची तोंड आपण इकडच्या बाजूला अशा पद्धतीने करायची आहेत. आता इकडच्या चुन्यांची तोंड अशा पद्धतीने इकडच्या बाजूला, इकडची आपण ह्या बाजूला केली. आता इकडच्या चुन्यांची तोंड आपण ह्या बाजूला करणार आहोत अशा पद्धतीने. आता हे मध्यापासून ही तोंड चुन्यांची हे पहा इकडच्या बाजूला करूया. ही बाही दिसायला सुद्धा इतकी छान दिसते. हे पहा अशा पद्धतीने एकदम सावकाश शिलाई मारत मारत तुम्हाला दाखवत आहे मी. हे पहा अशा पद्धतीने ह्या मध्यापर्यंतच आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत, किंवा चुन्या तुम्ही मोजून टाकले तरी सुद्धा चालतील. जेणेकरून हे पहा हा मध्य आहे बघा इथला. हे पहा इथे मध्य आहे. 1 2 3 4 4 5 चुन्या झालेल्या आहेत. इकडं सुद्धा बाजूला तुम्ही अशाच पद्धतीने 5 चुन्या इथे मारू शकता. आता किती झालेले आहेत आपले 1 2 3. अजून 2 चुन्या आपल्याला टाकायच्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने एक चुनी इथे टाकून घ्यायची आहे. जरी तुमचा कपडा जास्त शिल्लक राहिला तरी एखादी चुनी जास्त टाकली तरी सुद्धा चालेल. हे पहा अशा पद्धतीने. आता राहिलेली शिल्लक बाही बरोबर आपली बघा पुरली बरोबर चुनी आपल्या. त्यासाठी बाही आपण व्यवस्थितच काढली होती मुंडा मोजून. तुम्हाला मी दाखवलेलं सुद्धा होतं मी कटिंग करताना. हे पहा एकदम बाही आपली पुरली. त्या चुन्यासुद्धा एकदम आपल्या व्यवस्थित आलेल्या आहेत. हे पहा आता इथे आपल्याला पुन्हा एकदा डबल शिलाई मारून घ्यायची असते ह्याच्यावरती. हे पहा किती व्यवस्थित आलं. ह्या चुन्यांची तोंड आपण ह्या बाजूला केली आणि ह्या चुन्यांची तोंड आपण ह्या बाजूला केली. अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते मी. हे पहा अशा पद्धतीने ही आपली बाही तयार होणार. हे पहा चुन्यासुद्धा किती व्यवस्थित आलेल्या आहेत आपल्या पूर्ण एकसारख्या. आणि ह्या सुद्धा बाजूच्या बघा तुम्ही. ही बाही ना घातल्यावरती दिसायला इतकी सुंदर दिसते ना. हे पहा अशा पद्धतीने. ही माझ्याकडून उद्याच्या तयारीसाठी 26 जानेवारीसाठी ही बाही फक्त व्हिडिओ तुम्हाला हा लेट पडणार आहे. 26 जानेवारीसाठी त्यांनी मॅडमनी माझ्याकडून अशा प्रकारच्या 3 मॅडमनी माझ्याकडून बाह्या ह्या शिलाई करून घेतलेल्या आहेत एकसारख्याच. फक्त मी एकाच बाहीचा आणि एकाच ब्लाऊजचा तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे, कारण की मला खूप अर्जंटली ब्लाऊज द्यायचे होते त्यासाठी. हे पहा अशा पद्धतीने आपली बाही तयार झाली. फक्त व्हिडिओ मैत्रिणीने तुम्हाला थोडासा लेट पडलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बाही शिलाई करून बघा. आणि ह्याच्यावरती अजून एक आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे.
इथे सुद्धा मी शिलाईमध्ये पूर्ण अर्धा इंच पकडलेला आहे। अशा पद्धतीने आपली पूर्ण बाही जॉईन करून झाली। एकदम व्यवस्थित आलेली आहे आपली बाही। आता ह्या सुद्धा बाजूची मी बाही जॉईन करून घेणार आहे। दोन्ही सुद्धा बाही आपल्या व्यवस्थित जॉईन करून झाले। हे एकदम व्यवस्थित आपली। आणि ही सुद्धा बाही बघा तुम्ही, हे खूप छान आलेले आणि जुने सुद्धा एकसारखे आलेले आहेत। एकदम व्यवस्थित आपली ही बाही तयार झाली। आता आपण ब्लाऊजची फिटिंग करायची आहे। आता हे अशा पद्धतीने बाहीवरती बाही पकडायची आहे। हे अशा पद्धतीने हे एकदम व्यवस्थित आपलं आलं। हे कुठे मागे सुद्धा नाही, पुढे सुद्धा झालेलं नाही। हे कंबरेच्या बाजूला पण तुम्ही बघू शकता। हे अशा पद्धतीने। आणि इथे पूर्ण बाजूला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। इकडच्या सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे। बाही पकडायची आहे दोन्ही सुद्धा अशाच पद्धतीने। हे सुद्धा आपलं व्यवस्थित आलं। हे अशा पद्धतीने। आणि खालच्या बाजूला सुद्धा अशाच पद्धतीने पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने एकावरती एक ठेवायचं आहे। व्यवस्थित एकदम आपल्याला जॉईन करते, जास्त ओढायचं पण नाही आहे। आणि हे आपल्याला पलटी करून घेऊन आतल्या बाजूला आपण बॉक्स फिटिंग करतो अशा पद्धतीने। हे एकदम व्यवस्थित आलेलं आहे। एकसारखं पूर्ण व्यवस्थित आपलं आलं। हे कट करून टाकायचं आहे जास्तीचा कपडा जरी, त्यासाठी आपण इथे 2 इंच आपण जास्त घेतो का शिल्लक राहिलेलं आपल्याला बरं पडतं। नाहीतर कमी आला कपडा तर मग खूप प्रॉब्लेम निर्माण होतात आपल्याला। त्यासाठी आपण इथे नेहमी कंपल्सरी तुम्हाला सांगत असते 2 इंच तुम्ही वाढवून घेत जा। जरी तुमच्याकडून नवीन असाल, कमी जास्त शिलाईमध्ये होतं, जरी जास्त गेलं शिलाईमध्ये तरी सुद्धा आपण 2 इंच आहे ना वाढवलेलं, काही प्रॉब्लेम येत नाही। हे अशा पद्धतीने आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे आणि पूर्ण बाजूला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने। इथे सुद्धा इथे थोडंसं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे इथे, आणि सरळ आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने त्या सुद्धा बाजूला करायचं आहे। आणि तुमची जी फिटिंग असेल, तुमचा दंडघेर असेल, कोणता असेल 5 असेल, कोणाचा 6 असतो, कोणाचा 5.5 असतो, त्याप्रमाणे इथून आपल्याला इकडच्या बाजूला मार्किंग करून घ्या। आणि तुमची जी फिटिंग असेल ना, तुम्ही छातीचा 14 भाग टाकून असेल करत असाल किंवा मुंडा मोजून तुम्ही फिटिंग करत असाल, त्या पद्धतीने तुम्ही तुमची फिटिंग करून घ्या। किंवा कंबर मोजून, खालच्या बाजूला कंबर मोजून आपण पूर्ण मी दाखवलेलं आहे कशा पद्धतीने फिटिंग करायची आहे, त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा फिटिंग करत असाल। जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही फिटिंग करत जा। आता हे मी दाखवते ह्याच्यावरती तुम्हाला। हा दंडघेर आहे मापाचा ब्लाऊज कस्टमरचा। हे अशा पद्धतीने तुम्ही नेहमी मोजायचा किती दंडघेर आहे आपला 5 आहे, तर इथे 5 असो, तुमचं 5.5 असो, 6 असो, 6.5 असो, ते इथे मार्किंग करून घ्यायचं असतं। आता इथे 5 आहे तर मी 5 वरती मार्किंग करून घेते अशा पद्धतीने। हे इथे मार्किंग करून घेतलं, दोन्ही सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने मार्किंग करून घेते। अशा पद्धतीने। आता मी इथे काय करणार आहे, पूर्ण मुंडा मोजून, मी पहिल्यापासूनच फिटिंग मुंडा मोजून करते। कोण कोण कंबरेचा 4था भाग तुम्हाला मागायचे सांगितलं, त्या पद्धतीने तुम्हाला जे सोपे वाटेल त्या पद्धतीने तुम्ही तुमची फिटिंग करू शकता। हे 7.5 आहे तर मी 7.5च मार्किंग करून घेते। हे इथे हा मुंडा आहे बघा ब्लाऊजचा। हे अशा पद्धतीने बाही जरा मी करून घेते व्यवस्थित। हे आता पूर्ण मुंडा मोजून आपला तो 7.5 भरला। आता ह्याचा सुद्धा आपण 7.5च घेणार आहोत। हे इथे शोल्डरला ठेवते। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही एकदा फिटिंग करून बघा, एकदम परफेक्टली येते आणि कुठे चुनी सुद्धा किंवा घोळ सुद्धा येत नाही। हे इथे मी 7.5 वरती मार्किंग करून घेतलं। हे आणि एक लाईन ओढून घेते इथे। आता इथे एक लाईन ओढून घेतली। आता इकडच्या सुद्धा बाजूला आपल्याला काय करायचं आहे, हे हे मुंड्याचं मार्किंग आहे। हा आपला पूर्ण मुंडा आहे, इथे आपल्याला 7.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने व्यवस्थित, फक्त हे आपल्याला जास्त ओढायचं पण नाही, व्यवस्थित आपल्याला अलगद अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे 7.5 वरती। इथून 7.5 वरती ह्या बाजूला। जर तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही फिटिंग करत असाल त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे करू शकता।
हे पहा 7.5 इथे मार्किंग करून घेते, 7.5 वरती एक लाईन ओढून घेते. आता आपल्याला कमरेच्या बाजूला काय करायचं आहे, कंबर पूर्ण मोजायची आहे आपल्याला आणि त्याचा आपल्याला चौथा भाग काढायचा असतो, जेवढं शिल्लक राहील त्याचा. हे पहा इथे सुद्धा मी लाईन ओढून घेतली. आता मी कंबर मोजून घेते. हा ब्लाऊज आणि हा ब्लाऊज फक्त तुम्हाला रात्री सांगितलं मी, हा ब्लाऊज त्यांनी फक्त मला बाही मोठी आहे म्हणून दिला होता, त्याच्यावरतीच मी मोठ्या बाहीचं हे मार्किंग करून घेतलेलं आहे. आता ह्याचा मुंडा आणि ह्याचा मुंडा सेमच आहे, फक्त मोठ्या बाहीसाठी त्यांनी हा ब्लाऊज दिलेला होता. आता ह्याची आणि ह्याची फिटिंगसुद्धा एकसारखीच आलेली आहे, फक्त ही ब्लाऊजची बाही मोठी आहे. आता ह्याच्यावरतीच मी तुम्हाला दोन्हीसुद्धा ब्लाऊजची त्या कंबर मापाच्या एकसारखीच आहे. हे पहा मी तुम्हाला ह्याचं माप कालच्या व्हिडिओमध्ये हे दाखवलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे आपल्याला. व्यवस्थित आपल्याला खेचायचं पण नाही, दोन्ही बाजू आपल्याला एकसारख्या पकडायच्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने. आणि जेवढी कंबर भरते ना तिथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला चौथा भाग काढायचा. हे पहा इथं येत आहे, हे पहा इथे मी एक मार्किंग करून घेते. हे पहा इकडच्या बाजूला पण एक घेते आणि किती आहे शिल्लक त्याचा आपण चौथा भाग काढायचा असतो. हे पहा अशा पद्धतीने. हे माझं 8 शिल्लक राहिलेलं आहे. हे पहा 8 शिल्लक राहत आहे. तर अशा पद्धतीने 8चा मध्य 4 आणि 4चा मध्य 2. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं असतं, म्हणजे 8चा चौथा भाग 2 अशा पद्धतीने. पुन्हा एकदा दाखवते, नवीन शिकत असते त्यांच्या पटकन लक्षात येत नाही. हे पहा हे आपलं अंतर 8 आलं, शिल्लक राहिलेलं तेवढं हे 8 झालं. आता ह्याचा मध्य आपण काढला 4 आला. परत एकदा आपल्याला हे मध्यावरती ठेवायचं आहे. अशा पद्धतीने हे आपलं 2 आलं. अशा पद्धतीने कमरेच्या साईडला आता ही शिलाई आपल्याला सोडून द्यायची आहे इथली आणि त्याच्या पुढे आपल्याला 2 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पहा इथे 2 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पहा इथे हे फिटिंगसुद्धा आपली एकदम सरळ आली. हे पहा मग अशी लाईन ओढून घेतली त्याच्यावरतीच आपली ही फिटिंग पूर्ण येणार आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा आता इकडच्या बाजूला सुद्धा मी 2 वरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे 2 येत आहे. हे पहा एक सरळ लाईन ओढून घेते अशा पद्धतीने. आता आपल्याला इथे शिलाई कशी मारायची आहे, हे पहा ही आपली सरळ लाईन झाली. आता इथे एक झाली आपली शिलाई, इथे अशा प्रकारे 1 2 3 4 अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण थोडंसं अंतर ठेवत अर्धा इंचापेक्षा कमी अंतर ठेवायचं आहे. पूर्ण आपल्याला शिलाई मारत खालच्या बाजूला यायचं आहे. हे पूर्ण पॅक करून टाकायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने, जेणेकरून आपला इथला धागा निघणार नाही. हे पहा एकदम सरळ आपली फिटिंग सुद्धा एकदम व्यवस्थित आलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. इथे पण 2 वेळा शिलाई मारायची आहे अशीच. हे पहा अशा पद्धतीने इथे सुद्धा पूर्ण हे पॅक करून टाकायचं आहे. हे पहा आपली फिटिंग सुद्धा किती व्यवस्थित आणि सरळ आली. हे पहा इकडे पण पाहू शकता. हे अंतर सुद्धा आपलं 2 इंच मी त्यासाठी शिलाईमध्ये ठेवते, कारण की काय होतं नवीन शिकत असतील त्यांच्याकडून शिवण काम करताना इकडे तिकडे थोडंफार होतंच. त्याच्यामुळे आपण कंपल्सरी आपण जरी परफेक्ट असलो तरी सुद्धा मी सुद्धा कस्टमरच्या ब्लाऊजमध्ये 2 इंच वाढवते, कारण की काय होतं बऱ्याच वेळा ब्लाऊज जर टाईट झाला कमी जास्त पाहिजे आपल्याला उसवता सुद्धा आलेला पाहिजे. त्यासाठी एकदम अशी परफेक्ट तुम्ही एकदम शिलाई घ्यायचीच नाही, 2 इंच इथे मार्जिन ठेवायचंच असतं. तर बाकीच्या शिलाईसुद्धा अशाच पद्धतीने आपण मारायचे आहेत. ब्लाऊजची पूर्ण फिटिंग तयार झाली. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा ही पुढची बाजूसुद्धा किती व्यवस्थित आलेली आहे. हे पहा प्रिन्सेस कट आपला खूप व्यवस्थित आलेला आहे आणि हा बसायला सुद्धा इतका व्यवस्थित बसणार आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि बाहीसुद्धा बघा तुम्ही किती आपली व्यवस्थित आलेली आहे. पाठीमागची बाजूसुद्धा बघा. हे पहा एकदम आपला छान असा फुगासुद्धा तयार झालेला आहे. ही सुद्धा बाही बघा तुम्ही एकदम आपली व्यवस्थित आलेली आहे. पाठीमागची बाजूसुद्धा एकदम छान बाही आपली तयार झाली. ही बाही ब्लाऊज घातल्यावरती इतकी सुंदर दिसणार आहे ना. हे पहा. आणि हा आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज इतका व्यवस्थित आलेला आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।